तर नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललोय कपडे धुवायला. पाऊस पण पडलाय. तुम्हाला आता आमच्या डोंगराचा व्ह्यू दाखवून देतो, तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. हाय आमचा वतवड्या डोंगर. आणि आता माझी मम्मी चालले पुढं कपडे धुवायला, तिला मी जोडी चाललोय. आणि तुम्हाला तिथं आमचा बंधारा पण दाखवून देईल. तर भेटू तिथेशी गेल्यावर. तोपर्यंत मम्मी बघा तशी डोक्यावर एक हात सोडून चालले, डोक्यावर तसा टोपला घेऊन. बघा हा पण नजारा एक बार चेक करा तुम्ही. इथून चेक करा. कसा वाटला मित्रांनो, कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता तुम्हाला तिथं गेला तर तुम्हाला बंधारा दाखवतो, तोपर्यंत व्हिडिओवर थांबून राहा. तर फायनली मित्रांनो, आता आपण इथं बंधाऱ्यावर पोहोचलो आहे. आणि तिथेची बघा मम्मी कपडे धुवायला डायरेक्ट सुरुवातच करू राहिले. टाईम होईल ना घरी जायला त्याच्यामुळं. आणि तो तिकडे बघा मासे पकडू राहिला आहे. आणि हा बंधारा पहिले डायरेक्ट एकदम निवळ दिसायचा, आता बघा किती गडूळ झालेला आहे. आणि हे इकडं बघा इथेशी आता एक आंघोळ करूनच आलाय डायरेक्ट. आता बंधाऱ्यात उड्या मारल्या ना, आता लगेच बाहेर निघलेला आहे तो. हा बघा एक नंबर डायरेक्ट. आता मस्त हिरवागार होईल आखीकडे, एक नंबर वाटत. आणि तिथेची मम्मी बघा पेपर वाचू राहिले. बघा कशी वाचते पेपर. थांबा तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो काय वाचू राहिले ती. काय वाचते, काय वाचते? वाच ना, तुला वाचता येते ना? तर मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे, भिकल्या लाडक्या धिंडे यांना पुरस्कार भेटणार आहे, राष्ट्रपती यांनी दिलेला आहे. तर ह्याच मम्मी वाचत होती. मम्मीला काय वाचताच येत नाही. आता मम्मी मला भांडून राहिले, मम्मीला वाचता नाही ती. म्हणजे आता बघत होती, वाचण्याचा ट्राय करत होती, चांगली गोष्ट आहे. तर माझ्या छोट्या भावाने थोडक्यात माहिती लिहिलेली, त्यांना पुरस्कार भेटला आहे ना त्याची. तर मग आता असेच ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय.